हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेऊयात वैभवलक्ष्मीविषयी थोडीशी माहिती. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. व्रतविधी सुरू करण्याच्या अगोदर विधी. श्रीयंत्र समोर घेऊन श्रीयंत्राला वंदन असे म्हणून त्याला वंदन करा. त्यानंतर पुढे दिलेल्या लक्ष्मी मातेच्या 8 स्वरूपाच्या फोटोंना वंदन करून आशीर्वाद घ्यावा. धनलक्ष्मी अथवा वैभवलक्ष्मी स्वरूप श्री गजलक्ष्मी माता, श्री आदिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यालक्ष्मी माता, श्री वीरलक्ष्मी माता, श्री धान्यलक्ष्मी माता, श्री संतानलक्ष्मी माता. यानंतर खाली दिलेल्या लक्ष्मी स्तवनाचा पाठ करा. दागिन्यांच्या पूजेच्या वेळी करावायचे आहे. लक्ष्मी स्तवन श्लोक. या रक्तपुंजवासिनी विलासनी चंडाशुनी तेजस्विनी या रक्तरुद्रिंबिरा हरिसखी या श्री मनोल्लादिनी या रत्नकर्मनथटा प्रगटिता विष्णुसवागेहिनी सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. लक्ष्मी स्तवनाचा मराठीत भावार्थ. जिचे लाल कमळात वास्तव्य असते, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्ण लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे, जी स्वतः विष्णूची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी ही लक्ष्मी देवी माझे रक्षण कर. वैभवलक्ष्मी व्रत संबंधीचे नियम. सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांचे उत्तम फळ मिळते. घरात सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकते. स्त्रीऐवजी पुरुषांनी जर हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्य आहे. हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते. मनात नसेल तर किंवा कंटाळून हे व्रत करू नये. व्रत करण्याकरिता 11 किंवा 21 शुक्रवारी नक्की करावेत आणि या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रत करावे. ठरविलेले शुक्रवार पूर्ण झाले की या व्रताचे उद्यापन करावे. लक्ष्मी मातेच्या अनेक स्वरूपे आहेत. तसेच लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिप्रिय आहे. त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभवलक्ष्मीच आहे. व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करावे आणि श्रीयंत्रालाही वंदन करावे, तरच त्याचे फळ मिळते. इतकीही आपण तसदी घेतली नाही तर लक्ष्मी देवी पण आपल्याकरिता तसदी घेणार नाही. तिची कृपा आपल्यावर होणार नाही. व्रताच्या दिवसात सकाळपासूनच जयलक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितका वेळा करता येईल तितका वेळा करावा. एखाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवारला व्रत करावे, पण व्रत स्वतःच्या घरीच करावे. एकूण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करावेत. घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी, ती पण नसेल तर रुपयाचे नाणे ठेवावे. व्रत पुरे झाल्यावर 7 भगिनींना किंवा 11, 21, 52, 101 भगिनींना वैभवलक्ष्मी व्रताचे शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक भेट म्हणून द्यावे. व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा. पण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार पुरे करावेत. व्रताची सुरुवात करताना लक्ष्मी स्तवनाचा पाठ एकदा म्हणावा. व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार करावा. उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा एक वेळ जेवण करून शुक्रवार करावा. जर व्रतधारी अशक्त असेल तर 2 वेळा जेवण घ्यावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की व्रतधारकांनी लक्ष्मी मातावर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवाव्या आणि माझी मनोकामना
माताजी पूर्ण करील असा दृढ संकल्प करावा. तर कशी वाटली वैभवलक्ष्मीची माहिती नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.